घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकायला जरी एवढं सोपं वाटलं ना, तरी ह्या वाक्यावरनं असं वाटतं की नाही का, देव आपल्यासोबत आहे. खूप छान वाटलं मला. मी स्वामींचं एक चारित्र्य होतं ते बघितलं. खूप प्रसन्न झालं माझं. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. तर कसे आहेत तुम्ही, नक्की सांगत जाऊ. एक मेसेज आला, मेसेज बघत होते आणि सकाळी मी जो व्हिडिओ टाकला होता शॉर्टचा, तो कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा. शॉर्टच्याच कमेंटमध्ये सांगत जावा, का तर व्हिडिओचे कमेंट भरपूर येतात मला. म्हणजे जेवढा मी विचारही कधी केला नव्हता तेवढे छान, तेवढे पॉझिटिव्ह कमेंट येतात. खूप छान वाटतं कमेंट, म्हणजे नाही का, बघून वाचून. काल ना मला एक कमेंट आली. त्या कमेंटमुळं ना भले मी भरपूर विचार केला, मला रात्रभर झोप नाही आली त्या एका कमेंटमुळं. आणि कशी कमेंट होती ती तुम्ही माझ्या व्हिडिओला बघत राहा, तुम्हाला कळेल नक्की. कधी पण ना नाण्याच्या दोन बाजू असतात. एक तर असते छाप काटा आणि एक असतो काटा. तर मला असं वाटतं की नाही का, मी आज किडनी द्यायला तयार झाले ना, तर मी दोन्हीकडून विचार केला. म्हणजे मी असाही विचार केला की नाही का, जर मिस्टरांची तब्येत जर ठीक नाही झाली, जर काही प्रॉब्लेम आले तर काय होणार. मला म्हणजे मी जेवढं विचार केला होता ना, तेवढा मी डॉक्टरांना सुद्धा बोलले. किडनी देण्याचा जो निर्णय घ्यायच्या आधी ना, जे आपले नेफ्रोलॉजिस्ट असतात, तेच नेफ्रोलॉजिस्ट नाही का जे आमच्या आता किडनी ट्रान्सप्लांट करणारे, पण मी आमच्या इथं पण एक नेफ्रोलॉजिस्ट आहे. त्या नेफ्रोलॉजिस्टला भेटले, त्यांना विचारलं, जर किडनी देत असेल तर मला काही प्रॉब्लेम किंवा काहीही प्रॉब्लेम पुढे येऊ शकतो. भरपूर जागी चौकशी केली. माझी एक फ्रेंड आहे, तिनेही तिच्या मिस्टरांना किडनी दिली, त्यांच्याशी चौकशी केली. ती किडनी देऊन आता 7 वर्ष झाले. तिची तब्येत एकदम ओके. आणि राहिली गोष्ट नाही का, की मुलांचा विचार करण्याची, तरी सगळं जे करते ना ते फक्त मुलांसाठी करते. फक्त माझे जे मुलं आहेत ना, त्यांना पुढं त्यांच्या वडिलांसाठी काही प्रॉब्लेम येऊ नये, त्यांच्या वडिलांना त्यांना बघायला भेटावं, ह्याच गोष्टीसाठी मी हे जे करते ते फक्त त्या गोष्टीसाठी करते. आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होतो ऑपरेशननंतर, तो आहे माझ्या मुलांना सांभाळण्याचा. तर माझी बहीण, माझी मम्मी दोघेही माझ्या मुलांना 2 महिने सांभाळू शकतात. त्यांनी मला त्यांची पूर्ण गॅरंटी आहे. हा विचार केला मी आधी, पण तेव्हाच मी हा निर्णय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हटलं तर, आता एक जे माझ्यासोबतचे 15 दिवसाखाली ऑपरेशन झाले, ते डॉक्टर पटेल, म्हणजे डॉक्टर पटेलच नाही, डॉक्टर ऋषी देशपांडेनेच ऑपरेशन केलं. आणि पेशंटचं नाव आहे पटेल. ते एक मुसलमान पेशंट होते. तर त्यांची जी वाईफ आहे, त्यांनीच त्यांना किडनी डोनेट केली. आणि त्यांची एज फक्त 21. तुम्ही विचार करू शकता की फक्त 21 वर्षाची मुलगी होती, तिने त्यांना किडनी डोनेट केली. त्यांचाही छोटा मुलगा 1च वर्षाचा आहे. जशी माझी सई आहे ना, तेवढाच त्यांचा मुलगा आहे. बट माझा जो मुलगा आहे कृष्णा, तो आत्ता 7 वर्षाचा आहे. पण त्यांचा जो पहिला मुलगा आहे ना, तो 3 वर्षाचा आहे. मग तुम्ही विचार करा की ती जी व्यक्ती आहे, ती जी लेडीज आहे, तिने एवढा मोठा दगड काळजावर ठेवून जर डोनेट करू शकते, तर मग मी का नाही. डोनेट करायचा जो निर्णय घ्यायच्या आधी ना, मी भरपूर विचार केला आहे. कमसे कम मी 6 महिने विचार केला आहे. म्हणजे नाही का, खूप म्हणजे असं विचार जे येत होते, जे डोक्यात असे विचार यायचे ना मला, की मला रात्रभर झोप नाही लागायची. माझ्या डोळ्यातून असे रात्रभर पाणी वाहत होते, की विचार एवढे येत होते माझ्या डोक्यात, की कसं होणार, काय होणार, मुलांचं कसं होणार. पण नाही का, एक विचार करूनच, भरपूर विचार करून हा निर्णय घेतला आहे. आणि कसं आहे माहिती का, मला सगळ्यांनीच
निर्णय तुझा बरोबर आहे, निर्णय तुझा बरोबर आहे असं म्हणजे बोलावं अशा अपेक्षा नाही. पण मला भरपूर लोक खूप पॉझिटिव्ह रिप्लाय देतात आणि जो मला कमेंट आली ना ती पण खूप पॉझिटिव्ह आली. त्या कमेंटमुळं पण मला खूप छान वाटलं की आपला कोणीतरी विचार करते असं. आणि मला खूप छान वाटलं खरं कमेंट वाचून की नाही का मन माझं प्रसन्न झालं की नाही का. मला एक गोष्ट पण कळली की माणसाचा जो स्वभाव असतो ना तो सगळ्यांचा एक नसतो. माणसाची जी विचार करण्याची जी क्षमता असते ना ती सगळ्यांची एक नसते. कुणाचा तरी विचार ना आपल्या सगळ्यांपेक्षा वेगळा येऊ शकतो. अशीच एक कमेंट होती ही जी मी सांगणार आहे तुम्हाला. कमेंट अशी होती फ्रेंड्स की ताई तू चूक करते, तू तुझ्या मुलांचा विचार करायला पाहिजे, तो विचार करून निर्णय घे, अशी एक कमेंट होती. तर ह्या कमेंटवर लय विचार केला मी, भरपूर विचार केला नाही का की कमेंट आपल्याला पाठवली आहे, कमेंट आली म्हणल्यावर कुणीतरी आपली खूप काळजी केली असेल आणि त्या काळजीपोटीच त्या व्यक्तीने त्या ताईंनी कमेंट केली असेल. खूप छान वाटलं ऐकून बोल. ती कमेंट बघून ना मी ना सकाळ म्हणजे मला रात्रभर झोप नाही आली आहे. माझ्या डोळ्याचं पाणी नाही थांबलं. मला खूप रडू आलं की नाही का की मी चुकते का, मी चूक करते का, ह्या गोष्टीचं मला खूप टेन्शन आलं. मी सकाळी पहिले उठले म्हणजे मला पहाटे झोप लागलेली. मी उठले, पहिला कॉल मी माझ्या डॉक्टर म्हणजे जे नेफ्रोलॉजिस्ट आहेत ऋषी देशपांडे ह्यांना लावला आणि त्यांचे जे सेक्रेटरी डॉक्टर आहेत म्हणजे जे त्यांच्या हाताखाली जे डॉक्टर आता सध्या शिकतात त्या डॉक्टरांनी कॉल उचलला माझा आणि त्या डॉक्टरांना मी नाही का अजून एकदा विचारलं की डॉक्टर की म्हणजे असा माझा प्रॉब्लेम आहे की माझी मुलं लहान आहेत, मला काही धोका होणार नाही. तर त्या डॉक्टरांनी मला आधीही सांगितलं आणि आताही सांगितलं की नाही ताई तुमच्या सगळ्या टेस्ट आपण केल्या तर तुम्हाला काहीच धोका होणार नाही. त्या डॉक्टर बोलले तुम्ही तुमचे जेवढे म्हणजे जवळचे लोक असतात त्यांना पण तुम्ही विचारा की भलेही जर काही प्रॉब्लेम आला तर पुढे येऊन पेशंटला येऊ शकतो, आला तर येऊ शकतो. तुमच्या आपण सगळे मॅचेस केले, तुमचं HLA मॅच झाले, तुमचा ब्लड ग्रुप सेम आहे, तुमची एज कमी आहे, त्यांची एज कमी आहे, तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल होणार आहे. आणि ह्या गोष्टीवर ते बोलले तरी पण असे भरपूर लोक जे एका किडनीवर जगतात, तुम्ही त्या लोकांना संपर्क करा, तुम्ही त्या लोकांशी बोला, तुमचंही सगळं चांगलं होईल. असं जेव्हा डॉक्टर बोलले सकाळी तेव्हा मला चांगलं वाटलं आणि मला व्हिडिओ बनवायची ताकद आली. नाहीतर मला खूप टेन्शन आलं की तुम्ही काहीतरी चूक नाही ना करत आहे. चूक हा शब्द खूप मोठा आहे जो आपला छोटा वाटतो. आज माझ्या मनातलं बोलून मला खूप छान वाटलं. तर माझ्या चॅनेलवर असेच व्हिडिओ बघत राहा. बाय.